नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे की विषय असा आहे आपल्या व्हिडिओ सेशनचा, तर एक वेळ अपयश झाकून नेता येतं पण अपराधाची भावना कधीही मनातून जाणार नाही, म्हणून म्हणतोय हाडाची काढ होऊ देत पण एमपीएससी 2024 ला पोस्ट काढा। अशा प्रकारचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो तुम्हाला मी सांगतोय। तर मी का म्हणतोय तर हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल आणि तुम्ही पेटून उठून 2024 ला निश्चितपणे अभ्यास करून एखादी तरी पोस्ट जी आहे हे तुम्ही निश्चितपणे काढून घ्याल। ठीक आहे, कारण याचं शल्य खूप मोठं असतं, लक्षात घ्या। त्याच्यामुळे ह्या जर शल्याची भावना जर तुमच्या मनामध्ये जर आयुष्य संपेपर्यंत जर राहायला नको अशी वाटत असेल तर आत्ता संधी आहे तुमच्याकडे एमपीएससी 2024 ची। पोस्ट करा, अभ्यास करा, जास्तीत जास्त कितीही हार्डवर्क करायला लागू दे पण 2024 ला पोस्ट जी आहे ते तुम्ही तुमच्या हातामधून मिस आउट करू नका। तर बघा, पहिली गोष्ट अशी आहे की तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुम्ही करू शकता, तुम्ही एका जागेवरती बसू शकता, तुमच्यामध्ये 8 तास बसण्याची एका जागेवरती कॅपॅसिटी आहे, सगळं आहे, पण फक्त तुमची कृती शून्य आहे। त्याच्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे तो ऐन वेळेला पूर्ण होत नाही। मग भले तुम्ही वर्षभर जरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत असाल पण शेवटच्या 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला काय होतं काय माहिती नाही, इथे तुमच्या क्षमता सगळ्या गळून पडतात, म्हणजे तुमची कृती शून्य होऊन जाते आणि त्याच्यामुळे तुमचे पूर्व परीक्षेला असेल किंवा मुख्य परीक्षेला असेल तुम्हाला फटका जो आहे हा बसून जातो। म्हणजेच काय, तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुम्ही पोस्ट काढू शकता पण काही तुमच्या चुकीच्या धोरणामुळे असेल किंवा कृतीमुळे असेल ही क्षमता जी आहे तुमची कुठेशी अपुरी पडते, त्याच्यामुळे तुम्हाला पोस्ट जी आहे हे तुमची पूर्ण तुमची होत नाही। म्हणजे याचा अर्थ तुमच्यामध्ये क्षमता नाही का पोस्ट काढण्याची 100% आहे, मात्र कृती तुमची शून्य आहे, राईट प्रॉपर डिरेक्शन मध्ये तुम्ही जात नाही आहात, त्याच्यामुळे तुम्हाला पोस्ट जी आहे ती तुमच्यापासून थोडीशी लांब आहे। म्हणजे ती तुम्ही मिळवू शकता पण काही तुमची कृती शून्य पडते त्याच्यामुळे ती तुम्हाला मिळत नाहीये। तर एक पहिलं रिझन झालं। दुसरं रिझन असं आहे की संदर्भ पुस्तकं आहेत तुमच्याकडे सगळी, जे काय आपण चॅनलवरती सांगितलेले आहे, जे तुम्ही इतर युट्यूब चॅनलमधून ऐकलेले असतील, जे काही तुम्ही टॉपरच्या इंटरव्ह्यूमधून ऐकलेले असतील, सगळी संदर्भ पुस्तक तुमच्याकडे आहेत, मात्र त्याचं वाचन जे आहे हे तुमचं शून्य वाचन आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, सगळं तुमच्याकडे मटेरियल, काही जणांना नुसतं मटेरियल गोळा करून ठेवायची सवय असते पण त्याचं वाचन शून्य होतं। एखाद्याने एक पुस्तक सांगितलं ते आणायचं, दुसऱ्याने दुसरं सांगितलं ते आणायचं, पण ते सगळीच पुस्तकं तुमचे वाचन होतात का, तर होत नाहीत। ठीक आहे, याचा अर्थ काय, संदर्भ पुस्तक सगळे तुमच्याकडे आहे, जे काही एमपीएससी ला गरजेचं आहे मटेरियल ज्यामध्ये तुम्हाला पोस्ट मिळू शकते सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहे, मात्र त्याचं वाचन शून्य असल्यामुळं तुम्हाला जी पोस्ट आहे ही तुम्ही पोस्ट पासून लांब आहात। ठीक आहे, तर सगळे संदर्भ पुस्तक असतील तर त्याचं एक प्रॉपर पद्धतीने तुमचं नियोजन असलं पाहिजे की टाइम टेबल तुमचं फिक्स असलं पाहिजे की एका महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आठवड्याभरामध्ये आपल्याला काय वाचायचं आहे, दिवसभरामध्ये आपल्याला कोणता अभ्यास करायचा आहे, हे सगळं तुमचं नियोजन जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे, तर आणि तरच तुमच्या ध्येयाच्या वाटचालीच्या म्हणजे पोस्टच्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करायला तुम्ही सुरुवात करू शकता। मात्र सगळंच आहे तुमच्याकडे पण तुम्ही काहीच करत नाही, मग तिथं तुम्हाला काहीच फायदा जो आहे हा एमपीएससीच्या परीक्षेमधून होणार नाही। तिसरी गोष्ट अशी आहे की सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही जो ऑलरेडी जुळवलेल्या आहेत एमपीएससीच्या आजपर्यंत झालेल्या, मात्र सोडवलेल्या त्यातल्या काहीच नाहीत। कसं काय तुम्ही इमॅजिन करू शकता की तुम्हाला एखादी एमपीएससी मधून पोस्ट जी आहे ती मिळू शकेल, जोपर्यंत तुम्ही एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका सोडवत नाही, जोपर्यंत तुम्ही संदर्भ पुस्तकं प्रॉपर वाचत नाही, तोपर्यंत तुम्हाला एमपीएससीच्या परीक्षेमधून पोस्ट जी आहे हे मिळणार नाही, हे लक्षात घ्या। कारण एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला काय सांगतात की एमपीएससी कशा प्रकारे प्रश्न विचारतं हे आपल्याला त्या प्रश्नपत्रिकाच्या माध्यमातून कळत असतो, जेणेकरून आपल्याला तो चॅप्टर कशा पद्धतीने वाचायला पाहिजे याचा एक आवाका लक्षात घेतो आणि मेन थिंग तुम्ही इथेच विसरता आणि बाकीच्या सगळ्या दुनियाभरच्या गोष्टी करत राहता, मग इथं काहीच तुम्हाला अर्थ जो आहे हा उरत नाही। त्याच्यामुळे सर्व प्रश्नपत्रिका आहेत तुमच्याकडे पण त्या सोडवत नाही, त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही पोस्ट पासून ज्या त्या गोष्टीपासून लांब आहात, लक्षात घ्या। दुसरी गोष्ट आहे की काय करायचं हे एक्झॅक्टली तुम्हाला माहिती आहे। आता बऱ्याच जणांनी 2 वर्ष असतील, बऱ्याच जणांनी 4 वर्ष असतील, बऱ्याच जणांनी 6 वर्ष असतील, 8-8 वर्ष सुद्धा एमपीएससी मध्ये घालवले आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत की हे केल्यानंतर मला पोस्ट जी आहे ती मिळू शकेल, मात्र त्यांच्यामध्ये काय होतं काय माहिती, काय ओव्हर कॉन्फिडन्स येतो का काय होतं काय माहिती की मी हे करू शकतो, हे मला जाता जाता होऊ शकतं, तर अशा गोष्टी कधीही होत नाहीत। कृतीशीलतेचा कुठेतरी तुमच्यामध्ये अभाव आहे, तर ती गोष्ट जी आहे ती तुम्हाला लवकरात लवकर ऍक्सेप्ट करून कृतीशील जे आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला तो कृती जो पणा असतो तुमच्यामध्ये म्हणजे डायरेक्ट एक्झिक्युशन करण्यावरती तुमचा भर जो आहे हा इथून पुढे असला पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला एमपीएससीच्या परीक्षेमध्ये एखादी तरी पोस्ट का होईना ही मिळून जाईल। नाहीतर सगळ्याच गोष्टी कॅपॅसिटी आहे, सगळ्या कॅपेबल आहात तुम्ही, पोस्ट मिळवण्यासाठी सुद्धा कॅपेबल आहात, मात्र तुम्ही काहीच करत नाही, पोस्ट कशी काय मिळेल, नाही मिळणार, लक्षात घ्या। दुसरी गोष्ट अशी आहे की काय केल्यानं पोस्ट निघू शकते हे देखील आता तुम्हाला माहित झालेलं आहे, पण तुमची इच्छा होत नाही ते करण्याची गोष्ट। ठीक आहे, तर का इच्छा होत नाही याचा सुद्धा तुम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे। तुम्ही मूडवरती अभ्यास करताय
किंवा टाइम टेबल तुम्हाला बनवता येत नाही, अभ्यासाचं नियोजन बनवता येत नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार बसून शांत डोक्याने कुठेतरी विचार करा आणि यामधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्ही याच्यामध्ये जर अडकत बसला ना तर बाहेर निघणं फार मुश्किल होऊन जातं. लक्षात ठेवा गोष्टी. फार कमी मुलं असतात की जे यामधून बाहेर पडू शकतात. अदरवाईज तुमचं आयुष्य असंच पुढं 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 सरकत जातं आणि ती अपराधाची भावना जी आहे ती तुमच्या मनामध्ये दाटून यायला सुरुवात होते. मग तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, 1-2 वेळा दिवसामधून तरी विचार येतो की एखादी तरी पोस्ट मला निघायला हवी होती, माझ्यामध्ये कॅपॅसिटी होती, सगळ्या गोष्टी होत्या, मात्र तुमच्या कृतीहीन जे असतं, कृतीहीन भूमिका असल्यामुळं तुम्हाला पोस्ट जे आहे ती मिळत जात नाही. ती अपराधाची भावना जे शल्य असतं ते फार मोठं असतं. लक्षात घ्या. त्याला एक वेळ तुम्ही अपयश पचवू शकता. एखादं तुम्ही दुसऱ्या एखादा व्यवसाय करून किंवा काय करून आर्थिक वगैरे हे करून अपयशाची भावना जाईल, पण शेवटी तुमच्या मनामध्ये कुठेतरी ती इच्छा प्रबळ राहिलेलीच असते की मला पोस्ट जी आहे ती एमपीएससीच्या परीक्षेमधून मिळालेली नाही. ही भावना जी असते ती कायम दाटून येत राहते. त्याच्यामुळे तशी जर तुम्हाला जर लाईफ तुम्हाला जगायचं नसेल इथून पुढं, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला प्रॉपर फाइंड आउट करून तुमचे जे ड्रॉबॅक्स असतील त्याच्यावरती तुम्हाला जे आहे ते वेळ काढून द्यावा लागेल. एक लिस्ट बनवावं लागेल की ह्या चुका मी करतोय तर त्या चुका मला इथून पुढे टाळायच्या आहेत. तर तसं जर तुम्ही पुढे गेला तर 100% तुम्हाला पोस्ट जी आहे ती मिळून जाऊ शकते. कुठेतरी चुकतोय याची जाणीव जी आहे ती तुम्हाला सतत होत असते, पण तुम्ही चूक सुधारण्यासाठी कुठेही प्रयत्न करत नाही. त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही पोस्ट पासून जे आहात हे तुम्ही लांब राहता. हे मी कशासाठी सांगतोय की ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे पोस्ट काढण्याची, मात्र ते करू शकत नाहीत आणि त्यांच्या अपराधपणाची भावना जी आहे ती कुठेतरी दाटून आलेली आहे, मात्र त्यांच्याकडे अजून अटेम्प्ट्स आहेत एमपीएससीचे. तर मी तुमच्यासाठी सांगतोय, लक्षात घ्या. आणि जे कोणी फ्रेशर असेल त्यांनी सुद्धा हे ऐका, म्हणजे तुम्हाला एक जो आहे तो गायडन्स मिळून जाईल की कशा प्रकारे चुका करतात आणि कशा प्रकारे आपल्याला चुका करायच्या नाहीयेत. ठीक आहे. तर कुठेतरी चुकतो हे जाणवते, पण आपण चूक सुधारण्यासाठी कुठेही काहीही मदत करत नाही, काही आपण सुधारणा करत नाही त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी कुठेतरी जाणवल्या पाहिजे. ह्या तुम्हाला जाणवत आहेत पण तुम्ही ऍक्शन घेत नाही, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम व्हायला लागलेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ऍक्शन कृती करणं फार गरजेचे आहे. बसून एखादं टाइम टेबल तुम्ही अभ्यासाचं बनवा आणि ते तंतोतंत फॉलो करण्याचा प्रयत्न करा. भले लहान असू देत, एखादा पॉईंट वाचा, दुसरा पॉईंट वाचा, तिसरा पॉईंट वाचा, सगळे एकदम तुम्ही वाचायला कोण सांगतोय तुम्हाला. व्यवस्थित करा, स्टेप बाय स्टेप करा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. जसं जसं कॉन्फिडन्स लेवल वाढत जाईल तसे तसे पॉईंट्स वाढवत चला. हळूहळू गोष्टी त्या साध्य तुम्हाला होत जाणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. मात्र कुठेतरी चुकतो हे जाणवते, पण तुम्ही चूक सुधारण्यासाठी काहीच प्रयत्न केला नाही तर तुम्हाला पोस्ट जे आहे ते इथून पुढे मिळणार नाही. ठीक आहे. काहीतरी आयुष्यात मिसिंग वाटते पण ते मिळवता येत नाही कारण कृतीशीलतेचा अभाव आहे. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, भले तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही कॉर्पोरेट फील्डमध्ये असाल किंवा तुम्ही इतर कुठल्याही शैक्षणिक फील्डमध्ये असाल किंवा कुठे जरी असाल, पण तुमच्याकडे हातामध्ये पोस्ट नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतंय, पण ते तुम्हाला मिळवता येत नाही कारण तुमच्याकडे कृतीशीलतेचा अभाव आहे. तुम्ही नुसता विचार करताय पण ऍक्शन काही घेत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या घडत जात आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथून पुढे तुम्हाला असं करायचं नाहीये. एक प्रॉपर प्लॅनिंगने दिशेने तुम्हाला गेला तर निश्चितपणे पोस्ट जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल. एक एक दिवस हातातून निश्चित चाललाय असं तुम्हाला जाणवतंय, पण तुमचा जो अति आत्मविश्वास आहे त्याच्यामुळे काही होत नाही, कारण तुम्हाला असं वाटते की मी हे करू शकतो, अजून एक्झाम लांब आहे, मला 1-2 महिने इनफ झाले सगळ्या गोष्टी वाचायला, पण त्या 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला काहीच होणार नाही. तर त्याच्यामुळं जो वेळ आहे हा सत्कारणी लावणं तुम्हाला फार गरजेचं आहे. तर आणि तरच एमपीएससी 2024 जे आहे हे तुम्हाला एखादी तरी पोस्ट जे आहे ते मिळून जाणार. लक्षात घ्या. आणि जाता जाता होईल असं वाटत असेल तर ऐनवेळी तुमच्याकडून काही होणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी डोळे उघडायचे आहेत आणि लवकरात लवकर सर्वांनी जागं होऊन अभ्यासाला पेटून उठून 2024ला कसल्याही परिस्थितीमध्ये पोस्ट जे आहे ते सर्वांनी काढायचे आहे. लक्षात ठेवा. आणि शेवटी पोस्ट मिळत नाही हे सगळ्याचा परिपाक काय, शेवटी तुम्हाला पोस्ट मिळणार नाही आणि असं गिल्ट जे आहे हे आयुष्यभर तुमच्या मनाला टोचणी देत राहील. ना तुम्हाला व्यवस्थित जगून देतं, ना तुम्हाला व्यवस्थित खाऊन देतं. जगणं आणि खाणं ह्या गोष्टी वेगळ्या राहतात. ठीक आहे. पण जे रियालिटी असते एमपीएससीच्या विद्यार्थ्याची, ज्यांनी याच्यामध्ये 4-5 वर्ष घातलेली असतात, त्यांना याची टोचणी जी आहे ती आयुष्यभर लागून राहू शकते. कारण मला कुठलीही पोस्ट मिळालेली नाही, माझ्यामध्ये कॅपॅसिटी असून सुद्धा, तर का पोस्ट मिळत नाही तर त्याची वरती मी तुम्हाला कारणं सांगितलेली आहेत. तर त्याच्यामुळे इथून पुढे ह्या चुका सुद्धा तुम्हाला सुधारायच्या आहेत आणि एक एक दिवस जो क्षण आहे हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 1च वर्ष तुम्हाला द्यायचं आहे 2024 साठी. आता डिसेंबर चालू आहे, पुढच्या डिसेंबरला तर तुम्ही सगळ्यातून मोकळे होणार आहात. तर त्याच्यामुळे 1च वर्ष मागतोय. 1 वर्ष व्यवस्थित अभ्यास करा. पुढची वर्ष जे असतील ते तुमचे व्यवस्थित जातील. नाहीतर मग ह्याचं गिल्ट जे आहे हे तुमच्या आयुष्यभर मनाला जे आहे ते लागून राहील की माझ्यामध्ये कॅपॅसिटी होती पण मी हे करू शकलो नाही. म्हणून म्हणतोय जागे व्हा, पोस्ट सोडू नका. एक वेळ अपयश झाकता येतं पण अपराधाची भावना कधीही मनातून जाणार नाही, कारण तुमच्यामध्ये कॅपॅसिटी होती पण तुम्ही तिथेपर्यंत पोहोचू शकला नाही. का पोहोचू शकला नाही याची कारणं तुम्हाला मी आता मगाशी सांगितलेली आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागवायचं आहे. तर आपली मेंटरशिप प्रोग्राम आपण राबवतोय.
डेली स्टडी टार्गेटसाठी ज्यांना कोणाला काहीच प्लॅन करता येत नाही, कसा अभ्यास करायचा किंवा काय करायचा, तर त्यासाठी आपण डेली स्टडी टार्गेट आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला मी देतोय. याची फीस 100 रुपये प्रति महिनाच फक्त आपण फीस ठेवलेली आहे. तर तुम्हाला याला कोणाला जॉईन करायचं असेल तर 9175004691 हा UPIचा नंबर आहे आणि तोच व्हॉट्सअपचा नंबर आहे 9175004691. याच्यावरती सर्वांनी मेसेज करा. ठीक आहे. UPI नंबरवरती पे केल्यानंतर तुम्ही सर्वांनी स्क्रीनशॉट जो आहे हा व्हॉट्सअपच्या नंबरवरती पाठवायचा आहे आणि तुम्हाला सांगायचं की कंबाईनला जॉईन करायचं की राज्यसेवेला जॉईन करायचं आहे. मात्र याच्यामध्ये कंडिशन एकच आहे, आपण जे डेली स्टडी टार्गेट तुम्हाला सांगतोय हे त्या दिवशीच तुम्हाला पूर्ण जे आहे ते करता यायला पाहिजे. आणि डेली स्टडी टार्गेटमध्ये आपण सगळे विषय घेऊन सोबत चालतो. प्रत्येक महिन्याचं नियोजन आपण फिक्स केलेलं असतं ऑलरेडीच. त्याच्यामध्ये दिवसाचं नियोजन आणि मग त्या चॅप्टरमधले कुठले मुद्दे तुम्हाला त्या दिवशी वाचायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं आणि ते त्या दिवशी पूर्ण करण्याचा तुम्हाला प्रयत्न जो आहे हा करायचा असतो. त्याच्यामुळे ह्या डेली आणि जर तुम्हाला डेमोसाठी बघायचे असतील तर आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओज मी अपलोड करून ऑलरेडी ठेवलेले आहेत डेली स्टडी टार्गेटचे. जाऊन सगळ्यांनी बघा. तुम्हाला ती मेथड योग्य वाटत असेल तर तुम्ही निश्चितपणे याला एनरोल करून घ्या. अदरवाईज तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन आउट जो आहे हा तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपला प्रोग्राम आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी निश्चितपणे याला जॉईन करू शकता. तर सर्वांनी 100% प्रयत्न करा पोस्ट काढण्यासाठी, कारण आपे झाकता येतं पण अपराधाची भावना कधीही मनातून तुमच्या जाणार नाही. कुठल्याही जगाच्या टोकावरती तुम्ही जा, कुठल्याही प्रोग्राममध्ये जा, ती भावना जी आहे ती वेळेनुसार अधिक प्रबळ जे असते ते बनत जाते कुठेतरी. तर त्याच्यामुळं लवकरात लवकर सर्वांनी जागे होऊन पेटून उठून अभ्यास करून 2024ला 100% सर्वांनी पोस्ट जी आहे ही काढायची आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.